Hello class. In this video, let us begin our study of the concept of tense in English. Now, as you see on your screen, first of all, here is the definition of the tense. What is tense? Tense is the form of the verb that indicates the time of the action. टेन्स म्हणजे काय आहे? टेन्स म्हणजे क्रियेचा काळ दर्शवणारं, क्रियेची वेळ दर्शवणारं क्रियापदाचं रूप. फॉर्म ऑफ दी वर्ब, क्रियापदाचं रूप. काय दाखवणारं? द टाईम ऑफ द ॲक्शन, क्रियेची वेळ दाखवणारा क्रियापदाचा जो फॉर्म आहे, क्रियापदाचं जे रूप आहे त्याला इंग्लिशमध्ये टेन्स असं म्हणतात. नाव लेट अस कॉन्सन्ट्रेट ऑन दिस ट्री डायग्राम. सो इट मीन्स टेन्स is related to time, and again both these related to action. Okay, now why form of the verb? Because verb is the word that indicates the action, and tense is related to time of the action. Now let us try to understand this notion of time. ही जी टाईमची जी संकल्पना आहे ती आपण कशी विभागलेली असते? टाईम किंवा काळ हा आपण साधारणपणे 3 विभागांमध्ये विभागलेला आहे, 3 भागांमध्ये विभागलेला आहे. द फर्स्ट इज प्रेझेंट, the second is past, and the third is the future. Okay, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आय एम टॉकिंग अबाउट द टाईम अँड नॉट टेन्स. मी कशाबद्दल बोलत आहे? काळ या संकल्पनेबद्दल, वेळ या संकल्पनेबद्दल. तर काळ जो आहे त्याची विभागणी आपण कशी करतो? आत्ता, पूर्वी, पास्ट आणि फ्युचर. आत्ता जे आहे ते आज. ओके, दॅट इज प्रेझेंट. पास्ट म्हणजे समथिंग दॅट इज ओव्हर, एखादी गोष्ट घडून गेलेली आहे, संपलेली आहे, कंप्लीटेड आहे, पूर्ण झालेली आहे. डन, इट इज डन ऑर इट इज फिनिश्ड. एखादी गोष्ट जी संपून गेलेली आहे. तर त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख किंवा त्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये इन्क्लूड करतो? पास्टमध्ये, भूतकाळामध्ये. दॅट इज येस्टरडे. कालचं जे होतं, जे घडलं आहे, घडून पूर्ण झालं आहे, संपलं आहे. ओके, प्रेझेंट अँड पास्ट. आणि तिसरा जो कॅटेगरी आहे, तिसरी जी कॅटेगरी आहे काळाची, ती आहे फ्युचर, भविष्य. दॅट इज समथिंग येट टू हॅपन, जे घडायचं आहे अजून, जे घडलेलं नाही, घडणार आहे. लाईकली टू हॅपन, इट इज पॉसिबल दॅट इट इज हॅपन, जे घडणार आहे पुढे जाऊन. आणि दॅट इज टुमॉरो, उद्या. म्हणजे काल भूतकाळ, आज वर्तमान काळ आणि उद्या जे आहे ते काय आहे? भविष्यकाळ आहे. फ्युचर टाईम, पास्ट टाईम, प्रेझेंट टाईम. आता आपण ह्या गोष्टींचा व्याकरणामध्ये कसा अभ्यास करतो? व्याकरणामध्ये काळ म्हणजे काय आहे? क्रियापदाचं रूप जे क्रियेची वेळ दाखवते. ओके, तर आपण आधी मराठीत समजून घेऊया.
फॉर एक्झाम्पल आपण 2 उदाहरणं घेतले मराठी क्रियापदांचे, खाणे आणि जाणे. वर्तमान काळ जो आहे, खाणे या क्रियापदाची आपल्याला किती 3 रूपं दिसतात पहा. हे कुठे? मराठी भाषेच्या बाबतीत. वर्तमानासाठी वर्तमान काळ दाखवणारा असतो खाते किंवा खातो, जाते किंवा जातो, डिपेंडिंग अपॉन द स्पीकर म्हणजे सब्जेक्ट. दॅट इज कर्ता जो आहे तो एकवचनी स्त्रीलिंगी जर असेल तर जाते खाते, एकवचनी पुल्लिंगी असेल पुरुषलिंगी असेल तर जातो खातो. आता याचं भूतकाळ काय होईल या खाणे या क्रियापदाचा? खाल्ला, गेला, जाण्याचा गेला. आणि भविष्यकाळ काय होईल? खाईन, जाईन. ओके. मी आंबा खाते, मी आंबा खाल्ला, मी आंबा खाईन. ओके. सो दिस इज इन मराठी हाऊ द टेन्स इज फॉर्म्ड. मराठीमध्ये हे क्रियापद अशा पद्धतीने येतात. म्हणजे इथे आपल्याला काय वैशिष्ट्य बघायला मिळालेलं आहे? मराठी भाषेमध्ये क्रियापदाचे, खाणे किंवा जाण्याचे किंवा कुठल्याही क्रियापदाचे 3 रूपं आहेत, जे क्रियेचे 3 काळ दाखवतात. वर्तमान काळ दाखवतात, भूतकाळ दाखवतात आणि भविष्यकाळ दाखवतात. त्यामुळे मराठी व्याकरणामध्ये टेन्स ही संकल्पना, काळ ही संकल्पना समजून घेणं खूप सोपं आहे. पण आता काय होतं की याला मदर टंग इन्फ्लुएन्स म्हणतात. किंवा आपल्याकडे शाळेमध्ये किंवा 12वीपर्यंत ग्रॅमर ट्रान्सलेशन मेथड वापरली जाते. मग आता याचंच ट्रान्सलेशन करून आपल्याला काय शिकवलेलं असतं 12वीपर्यंत? देर आर 3 टेन्सेस इन इंग्लिश. या सरळ या मराठीचं काय केलेलं आहे? अनुवाद, भाषांतर केलेलं आहे. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. भविष्यकाळचं झालं फ्युचर टेन्स. तसं आहे का? बघू आपण. आता इंग्लिशमध्ये वर्ब आहे समजा, तीच दोन क्रियापद आपण घेऊ, खाणे आणि जाणे, ईट आणि गो. ओके. मग आता ईटचं प्रेझेंट टाईममध्ये काय होते? ईट किंवा इट्स. ही शी असेल करता तर इट्स होईल ते, किंवा आय असेल, वी असेल, यू असेल तर ईट होईल. ओके. तसं गोचं काय होईल? गो किंवा गोज होईल. आता घडून गेलेलं दाखवण्यासाठी या ईटचं काय फॉर्म आहे आपल्याकडे? दुसरा एट आहे. ईटचा पास्ट टेन्स फॉर्म आहे एट, ATE. आणि गोचा काय आहे? वेंट आहे. राईट. मग आता हा पहिला जो झाला ईट, इट्स, हे झालं प्रेझेंट टेन्स. एट झाला पास्ट टेन्स. Now what about the third tense, that is future tense? There is a question mark. कारण की आपल्याला तिसरा फॉर्म सापडत नाही. ईट, एट आणि पुढचं काय? तुम्ही म्हणाल ईटन आहे किंवा इकडे गॉन आहे. पण ईटन किंवा गॉन काय आहेत? आपण बघितलं क्रियापदांचे रूप, फॉर्म्स ऑफ द वर्ब. त्यात आपण पाहिलं की ईटचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म जो आहे तो आहे ईटन, आणि गोचा पास्ट पार्टिसिपल जो फॉर्म आहे तो आहे गॉन. तो पास्ट टेन्स फॉर्म होता का? नाही, ते आहे पास्ट पार्टिसिपल. मग इंग्रजी भाषेमध्ये फ्युचर टाईमविषयी बोलताना काय करावं लागतं आपल्याला? वी हॅव टू ॲड विल ऑर शॅल टू द मेन वर्ब. ओके. दीज आर दी मोडल ऑक्झिलरीज. आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे. देर आर वर्ब्स
which are known as the modal auxiliary verbs. Can, could, may, might, will, shall. तर त्यातलं आपण विल किंवा शाल जे आहेत अशा प्रकारचे जे वर्ब्स आहेत, मोडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, ते आपण क्रियापदासोबत वापरतो उद्याविषयी बोलताना, येणाऱ्या काळाविषयी बोलताना, भविष्य काळाविषयी बोलताना, फ्युचर टाईमविषयी बोलताना इंग्रजी भाषेमध्ये. मग वाक्य काय बनते? आय विल ईट अ मँगो. ओके, आय विल ईट अ चॉकलेट. राईट. आय विल गो टू मुंबई टुमॉरो. राईट. सो दिस इज हाऊ वी टॉक अबाउट फ्युचर टाईम इन इंग्लिश लँग्वेज. म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये टेन्स जे आहेत, क्रियापदाचे रूप जे आहेत, काळ दाखवण्यासाठीचे, टाईम ऑफ द ॲक्शन दाखवण्यासाठीचे, ते किती आहेत? ते दोनच आहेत. देर आर ओनली 2 टेन्सेस इन इंग्लिश. दॅट इज द प्रेझेंट टेन्स अँड द पास्ट टेन्स. and this is as per the modern grammar, advanced grammar जे आहे ते सांगते. आय रेफर रिडिस्कवर ग्रॅमर विथ डेव्हिड क्रिस्टल. डेव्हिड क्रिस्टल हे व्याकरणाचे तज्ज्ञ आहेत, 20व्या शतकातले महत्त्वाचे. आणि त्या डेव्हिड क्रिस्टलसारखे जे विद्वान आहेत ते जे ॲडव्हान्स्ड आधुनिक व्याकरण इंग्रजी भाषेचं लिहितात, त्याचा अभ्यास करतात, त्याच्यानुसार देर आर 2 टेन्सेस. ओके. हिअर आय एट अ मँगो येस्टरडे, पास्ट टेन्स. राईट. एट इज दी पास्ट टेन्स. हिअर द स्पीकर is talking about an action that happened in the past time. मँगो खाण्याची क्रिया केव्हा घडलेली आहे? येस्टरडे. हे जे ॲडव्हर्बियल आलं आहे वाक्यामध्ये ते काय सांगतं आहे आपल्याला? की क्रिया घडून गेलेली आहे येस्टरडे. मग इथं काय आलं आहे? पास्ट टेन्स. आय एट अ मँगो येस्टरडे. दुसरं वाक्य, आय ईट अ मँगो एव्हरी डे. Present tense is shown by the use of eat. That is the present tense form of the verb to eat. I eat a mango every day. साधारणपणे, सर्वसामान्यपणे प्रेझेंट टेन्स जो आहे इंग्रजीमध्ये तो हॅबिच्युअल ॲक्शनसाठी वापरला जातो. त्यामुळं आपण ते उदाहरण घेतलेलं आहे. आय ईट अ मँगो एव्हरी डे. आय एट अ मँगो येस्टरडे, की एक विशिष्ट काळ दिलेला आहे, त्या काळात ती घटना घडून गेलेली आहे. म्हणजे इथे आपण सिम्पल पास्ट टेन्स वापरतो. आय ईट अ मँगो एव्हरी डे, हॅबिच्युअल ॲक्शन, प्रेझेंट टेन्स वापरला आहे ईट ह्या क्रियापदाचा. पण तिसरं जे वाक्य आहे ते टुमॉरो, भविष्य काळात आहे, फ्युचर टाईम दर्शवण्यासाठी. मग इथं काय केलेलं आहे? आय विल ईट अ मँगो टुमॉरो. हिअर ईटच्या आधी, मूळ क्रियापदाच्या आधी काय वापरलेलं आहे? एक मोडल ऑक्झिलरी वर्ब वापरलेला आहे, दॅट इज विल. सो मग या क्रियापदाचं असं काही तिसरं रूप आहे का? ईटचं जसे 2 आहेत, हे एट आहे, ईट आहे, तसं तिसरं रूप आहे का फ्युचर टाईम दाखवणारं? नाही. तर आपण त्याच्या अलीकडे काहीतरी वापरतो, मोडल ऑक्झिलरी वर्ब वापरतो. म्हणून देर इज नो फ्युचर टेन्स इन इंग्लिश असं आपल्याला म्हणता येईल. पण फ्युचर टाईम दाखवण्यासाठी इंग्रजी भाषेमध्ये विल वापरल्या जाते, गो टू वापरल्या जाते, गोईंग टू वापरल्या जाते. आय एम गोईंग टू ईट अ मँगो टुमॉरो. ओके. किंवा ING प्रत्यय वापरून, आय एम वापरून, प्रायमरी ऑक्झिलरी आय एम ईटिंग अ मँगो टुमॉरो. नियर फ्युचरमध्ये जर एखादी घटना ठरलेली असेल घडायची तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने भविष्यकाळ इंग्रजीमध्ये दाखवतात. सो इट इज बाय द यूज ऑफ विल प्लस वर्ब. सो दिस shows us
that there are true tenses in English as per the advanced grammar, as per the modern grammar. There are two tenses, present and past. आणि फ्युचर टाईमबद्दल बोलण्यासाठी इंग्रजी भाषेमध्ये काही वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग अवलंबलेले असतात. त्याच्यापैकी एक सगळ्यात सोपा मार्ग आहे मोडल ऑक्झिलरी वर्ब वापरणे. विल, शॅल सारखे मोडल ऑक्झिलरी वर्ब क्रियापदासोबत वापरून फ्युचर टाईमबद्दल बोलल्या जाते. सो दिस इज a brief introduction to the concept of tense in English. Thank you.